बालविकास प्रकल्प नागपूर शहर पश्चिम भरती निघालेली आहे. तर टोटल 8 अंगणवाडी मदतनीस या पदासाठी इथे त्यांनी भरती काढलेली आहे. डायरेक्टली तुम्हाला रिक्रुटमेंटवरती घेऊन जातं. ही ऑफिशियल रिक्रुटमेंट असणार आहे. तर इथे बघू शकतात की अंगणवाडी मदतनीस या पदासाठी इथे जाहिरात निघालेली आहे आणि फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेले आहेत आणि शेवटची तारीख ही 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकता. अप्लाय करायची जी पद्धत आहे ती ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म अप्लाय करून द्यायचा. इथे बघू शकतात की टोटल 8 जागा भरल्या जाणार आहेत. पदाचं नाव अंगणवाडी मदतनीस असणार आहे. कमीत कमी 12वी पास शिक्षण पाहिजे आणि 12वी नंतर तुम्ही ग्रॅज्युएशन केले, पोस्ट ग्रॅज्युएशन केले तरी तुम्ही अप्लाय करू शकतात. वयोमर्यादा सांगितली तर 18 ते 35 वर्ष वयोमर्यादा असणाऱ्या आणि विधवा उमेदवारासाठी कमीत कमी तुम्ही जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत हा फॉर्म अप्लाय करू शकता. 7,500 वेतन प्रति महिना इतकं तुम्हाला दिलं जातं. अर्ज कुठे मिळणार आहे ते पण एकदा बघूया. जसं की बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नागपूर शहर पश्चिम, त्यानंतर श्री ज्ञानेश्वर बालपांडे यांची इमारत प्लॉट नंबर 97 हनुमान नगर बँक ऑफ महाराष्ट्राच्या मागे नागपूर या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज मिळणार आहे आणि सगळा अर्ज भरून तुम्हाला सगळे कागदपत्र जोडून ह्या पत्त्यावरती तुम्हाला तिथे सबमिट करायचे. तर इथे बघू शकतात की अटी दिलेल्या आहेत. ज्या अटी मी परत सांगितल्या होत्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करतो त्याच दिलेल्या आहेत. जसं की अर्जदार हा नागपूर महानगरपालिकेच्या क्षेत्रातला असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला डोमिसाईल सर्टिफिकेट इथे प्रोव्हाइड करायचं आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र झालं, विधवा असेल तर पतीच्या मृत्यूचं प्रमाणपत्र झालं. त्याच्यानंतर सगळं हे सेम राहणार आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या रिक्रुटमेंटसाठी ह्या अटी शर्ती सेम राहणार आहे. ओके. त्याच्यानंतर सुट्टी वगळल्यानंतर सुद्धा 10 दिवसाच्या आतच हा फॉर्म आपल्याला सबमिट करावा लागतो. रिक्रुटमेंट पब्लिश झाल्यानंतर शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2025च्या 6 वाजेपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन तिथे सबमिट करू शकतात. आणि जर काय मोठे जे काही त्यांचे टप्पे असतात, पदं जे सांगितले तर टोटल 8 पदं असणार आहेत. ते कमी किंवा जास्त सुद्धा होऊ शकतो. त्याचा जो अधिकार असतो तो बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नागपूर शहर पश्चिम यांचा राहील. ही झाली थोडक्यात ॲडव्हर्टिजमेंट आणि तुम्हाला त्या पत्त्यावरती जाऊन अर्ज कलेक्ट करायचा आहे आणि सगळा अर्ज भरून तिथेच तुम्हाला सबमिट करायचं आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ हा होता. तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सर्कलला शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.